ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारले जाणारे प्रश्न त्या अनुषंगाने सराव करणार आहोत. तर पहिला प्रश्न जास्त वेळ न घालता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न, 61वा प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी हे सामान्यतः कशा पद्धतीचे असतात? पर्याय आहे स्वभावाने अंतर्मुख असतात, दुसरा पर्याय आपल्या गरजाबाबत अनभिज्ञ असतात, तिसरा पर्याय निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात, चौथा पर्याय शिक्षकांच्या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करतात. योग्य पर्याय काय आहे? तर योग्य पर्याय आहे 3, आत्मनिर्भर असतात निर्णय घेण्याबाबत. कारण तेच विद्यार्थी प्रतिभाशाली विद्यार्थी गणले जातात जे निर्णय घ्यायला कचरत नाहीत. त्यामुळे योग्य पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3, निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात, म्हणजे स्वतंत्र असतात, त्या वृत्तीचे असतात. पुढचा प्रश्न 62वा, खालीलपैकी जन्मजात प्रेरणा कोणती आहे? झोप, स्तुती, खेळणे, रागवणे. जन्मजात म्हणजे जन्मापासून मिळालेली प्रेरणा कोणती आहे? स्तुती करणं हे जन्मजात नसतं, खेळणे हे देखील जन्मजात नसतं, रागवणे नसतं. तर योग्य पर्याय आहे झोप, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 63वा, अध्ययन अध्यापन क्रियेत विद्यार्थ्याकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देणे आवश्यक आहे. काय कारण आहे? पर्याय क्रमांक आहेत प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली वेगळी असल्याने त्याच्या मदतीकरता, दुसरा पर्याय वर्गातील विद्यार्थ्यांच्या खोड्या कमी करण्यासाठी, तिसरा पर्याय विद्यार्थ्याचे व्यक्तिभेद जाणून त्यांना त्यानुसार विलग करण्यासाठी, चौथा शिक्षकांच्या अध्ययनाचा तो आवश्यक भाग असतो म्हणून. योग्य पर्याय आहे 63चा योग्य पर्याय आहे 1. प्रत्येक बालकाचे अध्ययन करण्याची शैली ही वेगळी असते. व्यक्ती भिन्नता या घटकामध्ये आपण अभ्यासलेलं आहे, तर त्यानुसारच त्यांना मदत करण्यासाठी अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 64वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे? चला, ऑप्शन आहेत 6 ते 14, दुसरा ऑप्शन आहे 8 ते 14, तिसरा आहे 5 ते 14 आणि चौथा आहे 6 ते 12. योग्य पर्याय काय आहे? 6 ते 14 पहिला पर्याय योग्य आहे. 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा कधी झाला? 2009 आणि अंमलात आला 2010. त्यामुळे योग्य पर्याय आहे 1. 65वा प्रश्न, स्वातीकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे उत्तर शिक्षक लगेच देऊ शकत नाहीत. अशा वेळी शिक्षकाची प्रतिक्रिया काय असावी? म्हणजे शिक्षकाच्या संदर्भात हा प्रश्न आहे. तर पहिला पर्याय आहे स्वाती वर्गातील सर्वात खोडकर विद्यार्थिनी आहे असे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष कराल. दुसरा पर्याय आहे स्वाती वर्गात सर्वांसमोर उत्तर न येणारा प्रश्न विचारला म्हणून रागवणे. तिसरा पर्याय आहे स्वातीचा प्रश्न शांतपूर्वक ऐकून घेऊन दुसऱ्या दिवशी माहितीच्या आधारे तिच्या प्रश्नाचे वर्गात उत्तर देणे. आणि चौथा आहे स्वातीने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर येत नाही असे सांगणे. योग्य पर्याय काय असेल? तर योग्य पर्याय आहे 3. स्वाती प्रश्न शांतपूर्वक ऐकून घेऊन दुसऱ्या दिवशी माहितीच्या आधारे तिच्या प्रश्नाचे वर्गात उत्तर देणे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. 66वा प्रश्न, खालीलपैकी बुद्धिमत्तेशी संबंधित योग्य विधान कोणते? पहिलं विधान आहे बुद्धिमत्ता सतत वाढत असते, दुसरा विधान आहे बुद्धिमत्ता वयाच्या 30 वर्षानंतर वाढत नाही, तिसरा पर्याय आहे बुद्धिमत्तेबाबत लिंगभेद आढळतात आणि चौथा आहे अनुवंश व परिस्थिती यांचे फळ म्हणजे बुद्धिमत्ता होय. योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यामुळे योग्य उत्तर आहे 4. अनुवंश व परिस्थिती यांचे फळ म्हणजे बुद्धिमत्ता होय. आपल्या अनुवंशद्वारे आणि परिस्थितीद्वारे याचे फळ म्हणजे बुद्धिमत्ता होय. आपल्याला बुद्धिमत्ता अनुवंश आणि परिस्थितीतून मिळत असते. त्यामुळे योग्य पर्याय आहे 4. पुढचा प्रश्न 67वा, थेमॅटिकल ॲप्रिसिएशन टेस्ट TAT ही कोणी तयार केली आहे? बघा, आपण ज्या मानसशास्त्रीय चाचण्या आहेत त्यातील ही चाचणी आहे TAT. ही कोणी तयार केली आहे? सिगमंड फ्राईड, मरे व मॉर्गन,
तिसरा रोशार्क कुलमन. यापैकी योग्य पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 2. आपल्याला ही चाचणी खूप प्रसिद्ध आहे. मरे व मार्गन यांनी तयार केलेली TAT. त्यामुळे योग्य पर्याय आहे 2. पुढचा प्रश्न 68वा. शिक्षिका शाळेत दृकश्राव्य साधनांचा व विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालींना वाव देणाऱ्या अध्ययन कृतींना वाव देते तेव्हा टिंबटिंब. पहिला पर्याय शिक्षिकेचे अध्यापनाचे काम वाचते. दुसरा पर्याय बालकाच्या ज्ञानेंद्रियांना चालना देऊन अध्ययन प्रक्रिया गतिमान करते. तिसरा पर्याय विद्यार्थ्याला आकलन करण्यास मदत करते. आणि चौथा पर्याय विद्यार्थ्याला घरची आठवण येण्यापासून रोखते. तर योग्य पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. कारण की बालकाच्या ज्ञानेंद्रियाची चालना देऊन अध्ययन प्रक्रिया गतिमान होण्यासाठी दृकश्राव्य म्हणजे टीचिंग एड म्हणजे शैक्षणिक साहित्य वापरणं हे गरजेचं असतं. त्यामुळे योग्य पर्याय आहे 2. पुढचा प्रश्न आहे 69वा. विद्यार्थ्यात श्रमप्रतिष्ठा विकसित करण्यासाठी काय करावे असा आहे. विद्यार्थ्यात श्रमप्रतिष्ठा विकसित करण्यासाठी काय करावे? 69वा प्रश्न बघा. पहिला पर्याय शिक्षकाने आपले कार्य वेळेच्या वेळी करावे. दुसरा पर्याय विद्यार्थ्याला समाजसेवा उपक्रमातून प्रत्यक्ष कृती करण्यास वाव द्यावा. तिसरा पर्याय विद्यार्थ्याला श्रम करून मोठे झालेल्या व्यक्तींची माहिती सांगावी. चौथा पर्याय विद्यार्थ्याला भरपूर अभ्यास करायला सांगावे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थ्याला समाजसेवा उपक्रमातून प्रत्यक्ष कृती करण्यास वाव द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये श्रमप्रतिष्ठा हे मूल्य विकसित होईल. त्यामुळे योग्य पर्याय आहे 2. पुढचा प्रश्न आहे 70वा. प्रतिभाशाली विद्यार्थ्याचे शिक्षण हे खालीलपैकी कोठे दिले जाते? प्रतिभाशाली हुशार विद्यार्थ्यांसाठी पहिला पर्याय आहे विशेष शाळांमध्ये. दुसरा पर्याय आहे वेगळ्या वर्गात. तिसरा पर्याय सामान्य शाळेत व विशेष अध्यापन तंत्रासह. आणि चौथा पर्याय शालेय शिक्षणाबरोबरच खाजगी वर्ग लावून. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सामान्य शाळेतच मात्र विशेष अध्यापन तंत्रासह. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य ठरतो. पुढचा प्रश्न घेऊया 71वा. श्रवणबाधित बालकासाठी अध्यापनात कोणती बाब उपयुक्त ठरते? श्रवणबाधित म्हणजे ज्यांना ऐकायला कमी येतं अशा. बहिरे, ब्रेल लिपी, सांकेतिक भाषा, ऑडिओ, CD वरील सर्व. योग्य उत्तर आहे सांकेतिक भाषा. कारण ऑडिओ जर आपण ऐकू घातलं त्यांना तर त्यांना ऐकूच येत नाही ना. प्रॉब्लेम त्यांच्या ऐकण्याचा आहे. श्रवण दोष आहे ऐकण्याचा. त्यामुळं आणि ब्रेल लिपी ही अंधांसाठी असते आणि ऑडिओ हे देखील अंधांसाठी असते. ज्यांना ऐकू येत नाही त्यांना हे वापरता येत नाही. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 72वा. सध्याच्या शिक्षण पद्धतीत शाळेत व्यक्तिगत अध्यापनापेक्षा सामूहिक कार्यातून अध्यापनावर भर दिला जात आहे. यामागील मुख्य कारण कोणते? तर पर्याय क्रमांक पहिला विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या अध्ययनासंबंधी व्यक्तिगत स्पर्धा कमी करून सहकार्यशील अध्ययन घडून येण्याकरता. दुसरा पर्याय आहे विद्यार्थ्यांना सामूहिक कार्यात गुंतवून ठेवलेल्या शिक्षकांची जबाबदारी कमी होते ठेवल्यास. तिसरा आहे शाळेमध्ये सर्वच विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देणे शक्य नसते म्हणून. चौथा पर्याय आहे व्यक्तिगत अध्यापनासाठी लागणारे अध्ययनविषयक श्रम वाचवण्यासाठी. तर 72व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थ्यामध्ये असणारी अध्ययनासंबंधित व्यक्तिगत प्रतिस्पर्धा कमी करून सहकार्यशील अध्ययन घडून येण्यासाठी करता. बघा ज्यावेळेस असे उपयोजन प्रश्न असतात त्यावेळेस शक्यतो सकारात्मकच उदाहरण असणारच पर्याय निवडायचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आहे 73वा. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत त्याचा विकास कसा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालविकास होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? पहिला पर्याय E.B. हॅरलॉक, ऑलपोर्ट, गाल्टन, चार्ल्स डार्विन. 73व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 E.B. हॅरलॉक यांनी केलेली आहे. काय व्याख्या केलेली आहे? तर बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत त्याचा विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालविकास. त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे. 74वा प्रश्न फ्रान्सिस गाल्टनने मांडलेले अनुवंशिकतेचे गुणधर्म कोणते?
बघा गाल्टनने जे बी गुणधर्म कोणते आहेत आनुवंशिकतेचे ते आपला पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे आई वडिलांकडून मिळालेले आनुवंशिक गुण एक द्वितीयांश असतात. दुसरा आहे आजी आजोबाकडून मिळालेले आनुवंशिक गुण एक चतुर्थांश असतात. तिसरा पर्याय पणजोबा पणजीकडून मिळालेले आनुवंशिक गुण एक अष्टमांश असतात. वरीलपैकी सर्व. 74व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढचा 75वा प्रश्न शैशवावस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे. पहिला पर्याय बालक स्वकेंद्रित अधिक असते. दुसरा पर्याय आईवडिलांवर अधिक अवलंबून असते. तिसरा पर्याय मेंदूचा 80% विकास झालेला असतो. चौथा पर्याय अध्ययनविषयक वातावरणावर बुद्धिमत्तेचा विकास अवलंबून असतो. 75व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इथं पर्याय दिलेले आहेत फक्त 1, 2, 3. दुसरा पर्याय आहे 2, 3, 4. तिसरा पर्याय आहे 1, 2, 4. चौथा पर्याय आहे 1, 2, 3, 4. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 75 4. 1, 2, 3, 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 योग्य ठरतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 76वा प्रश्न फ्रायडच्या मते कोणत्या अवस्थेत सुप्त इच्छा अवबोध मनात साचून ठेवल्या जातात. फ्रायडच्या मते कोणत्या अवस्थेत सुप्त इच्छा व अवबोध मनात साचून ठेवले जातात. गुदकामावस्था, मुवावस्था, जननकामावस्था, सुप्त कामुक्त अवस्था. योग्य 76व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4 सुप्त. सुप्त म्हणजेच लपवून ठेवणे म्हणजे दडपणे. सुप्त कामुक अवस्थेमध्ये काय केलं जातं तर सुप्त इच्छा अवबोधात मनात साचून ठेवल्या जातात. त्यानंतर 77वा प्रश्न आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाचा सिद्धांताची तुलना लहान मुलांनी शोधून काढलेल्या नवनवीन खेळ रचण्याशी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे. पहिला पर्याय आहे रॉजर्स दुसरा पर्याय आहे डाल्टन. तिसरा आहे टायलर आणि क्रॉकब्रॉन. चौथा पर्याय. योग्य 77व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 रॉजर्स यांनी सांगितलं आहे की आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताची तुलना लहान मुलांनी लावलेल्या नवीन शोध खेळणी यांनी रचण्याशी केलेली आहे. कुणी रॉजर्स यांनी. त्यानंतर 78वा प्रश्न आहे सामाजिक समस्येवर आधारित नाटकांना टिंबटिंब नाटके म्हणतात. सामाजिक समस्येवर आधारित मानसनाट्य, समाजनाट्य, व्यक्तिनाट्य, संस्कृतीनाट्य. 78व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे समाजनाट्य. बघा आपल्याला शब्दातूनच अर्थ लावता येतो त्यामुळे योग्य पर्याय आहे 2. पुढचा प्रश्न 79वा स्वैर कल्पना ही टिंबटिंब प्रकारची कल्पना आहे. अनुकरणात्मक, पुनरुत्पादित. तिसरा सौंदर्यनिष्ठ. चौथा सर्जनात्मक. स्वैर कल्पना योग्य पर्याय काय आहे. स्वैर कल्पना ही सृजनात्मक असते त्यामुळे योग्य पर्याय आहे 4. पुढचा 80वा प्रश्न मनोविश्लेषणवादी मानसशास्त्रज्ञ म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जातं. मनोविश्लेषणवादी मानसशास्त्र. पहिला पर्याय वॅटसन, दुसरा सिगमंड फ्राईड, तिसरा टिचनेर आणि चौथा आहे स्किनर. योग्य पर्याय आहे 80चं 2. सिगमंड फ्राईड हे मनोविश्लेषणवादी मनाचं विश्लेषण करणारे मानसशास्त्रज्ञ होते त्यामुळे योग्य पर्याय आहे 2. पुढचा प्रश्न 81वा प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय. या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे, अयोग्य आहे हे विधान आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. पहिलं आहे संवेदना ही शुद्ध निर्भळ असेलच असे नाही. ब विधान कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. क विधान संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. ड विधान विविध प्राण्यांच्या संवेदना क्षमता भिन्न असतात. पहिला पर्याय अ आणि ब फक्त बरोबर आहे. दुसरा पर्याय ब आणि क फक्त बरोबर आहे. तिसऱ्यामध्ये दिलं आहे अ आणि क आणि चौथ्यामध्ये दिलेलं आहे क आणि ड. योग्य पर्याय 81चं काय आहे तर पर्याय क्रमांक 3 अ आणि क. आपल्याला चुकीचं असत्य विधान ओळखायचं होतं संवेदना संदर्भात तर असत्य विधान आहे अ. संवेदना ही शुद्ध निर्भळ असेलच असे नाही तर असं नसतं. आणि क पण विधान हे संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असतं तसं काही नसतं. आपल्याला उद्दीपकाच्या आधारे संवेदना निर्माण होत असते त्यामुळे योग्य पर्याय आहे 3 असत्य ओळखायचं होतं. पुढचा प्रश्नाकडे वळूयात. 82वा प्रश्न समस्यांचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्यासाठी योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय.
तर आपल्याला लागू न पडणारी बाब ओळखायची आहे. पहिला आहे शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. दुसरा, मुले कारक कौशल्याच्या आधारे विचार करतात. 3, लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात. 4, विचार म्हणजेच प्रतिकात्मक वर्तन होय. 82 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3. लहान मुले हे प्रतीकाद्वारे विचार करतात, त्यामुळे योग्य पर्याय आहे 3. पुढचा प्रश्न 83 मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकात खालील कोणते गट योग्य आहे? समायोजनाच्या प्रक्रियेमध्ये कोणता गट योग्य आहे? आपल्याला योग्य गट निवडायचा आहे. 83 प्रश्न प्रेरणा, विफलता, आत्मभान, अभिप्रेरणा. दुसरा पर्याय प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया, समस्यापूर्ती. तिसरा पर्याय प्रेरणा, विविध प्रतिक्रिया, आत्मभान, समस्यापूर्ती. चौथा प्रेरणा, समस्यापूर्ती, विविध प्रतिक्रिया, अभिप्रेरणा. 83 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया आणि समस्यापूर्ती. त्यामुळे योग्य पर्याय 2 आहे. पुढचा प्रश्न 84 स्पष्टपणे भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध, गती, अनुमान, अवकाशज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रामाण्य मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उत्पत्ती मांडली? पहिली स्पष्टपणे कोणती उत्पत्ती मांडली? संख्यात्मक उत्पत्ती, द्विघटक उत्पत्ती आणि घटक उत्पत्ती, शक्तिवादी उत्पत्ती. 84चं योग्य उत्तर आहे अनेक घटक उत्पत्ती. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अनेक घटक उत्पत्ती. पुढचा प्रश्न 85 अवबोधासंबंधित मांडलेल्या समष्टीवादी दृष्टिकोनाविषयी खालील कोणते विधान योग्य नाही? अयोग्य विधान आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. या पर्यायापैकी आपल्या कोणत्या गोष्टीचा अवबोध पूर्णशहाणे होतो, भाग्यशहाणे नाही. दुसरा पर्याय पूर्णशहाणे अवबोध होणे म्हणजे वस्तूविषयीच्या गोष्टी साकल्याने लक्षात येणे. तिसरा पर्याय वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय. चौथा पर्याय वस्तूचा अवबोध पूर्णशहाणे होत असताना तिचा एक भाग आकृती व उरलेली भाग पार्श्वभूमी. तर 85व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 86 गॅगनेने अध्ययनासंबंधी कोणते मत मांडले? पहिला पर्याय आहे अध्ययनासाठी बोधात्मक संरचना महत्त्वाची आहे. दुसरा पर्याय अध्ययनासाठी समग्र आकलन करणे आवश्यक आहे. आणि तिसरा पर्याय आहे खालच्या स्तरावरील अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराचे अध्ययन करता येत नाही. चौथा पर्याय अध्ययनासाठी चेतक प्रतिसाद संबंध गरजेचा असतो. 86व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खालच्या स्तरावरील अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराचे अध्ययन करता येत नाही. कारण आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहीत नसेल तर पुढचं अध्ययन करून काहीच उपयोग नाही. त्यामुळे योग्य पर्याय आहे 3. गॅगनेने मांडलेले संकेत अध्ययनाचा स्तर कोणत्या अध्ययन उत्पत्तीप्रमाणे आहे? अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, ज्ञानात्मक अध्ययन, सामाजिक निरीक्षण अध्ययन. 87व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभिजात अभिसंधान. जो इव्हान पाव्लोव यांनी उत्पत्ती मांडलेली आहे त्याची गॅगनेने मांडलेले संकेत अध्ययनाचा स्तर आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे 1. 88वा प्रश्न ज्ञानरचनेसाठी खालीलपैकी कोणती कार्यनीती शिक्षकाने वापरू नये? कार्यनीती वापरायची नाही. पहिला पर्याय विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे. दुसरा पर्याय विद्यार्थ्याला वर्गात विषय सोडून बोलू न देणे. तिसरा पर्याय विद्यार्थ्याला चर्चेद्वारे संकल्पनाचे विविध पैलू समजावणे. चौथा पर्याय विद्यार्थ्याला सहकार्यातून अध्ययन करण्याची संधी देणे. 88व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्यांना वर्गात विषय सोडून बोलू न देणे. हे योग्य नाही आहे. ज्ञानरचनावादासंदर्भात प्रश्न आहे त्यामुळे योग्य पर्याय आहे 2. 89वा प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये अवबोधाच्या कोणत्या नियमामुळे आपणास समांतर रेषांच्या 3 रेषा असल्याचे वाटते? आकृती दिलेली आहे बघा इथं. पहिला आहे सान्निध्याचा नियम, सातत्याचा नियम, साधम्याचा नियम आणि समावेशाचा नियम. 89व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सान्निध्याचा नियम. पहिला पर्याय योग्य आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे 1. शेवटचा प्रश्न आहे प्रतिमेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? प्रतिमा कोणती वैशिष्ट्ये आहे? पहिला विधान आहे व्यक्ती
प्रतिमा मानसिक क्रियाद्वारे उभी करते. दुसरा, प्रतिमा ही दृक स्वरूपाची असू शकते. तिसरा पर्याय, अनुभवाच्या तीव्रतेवर प्रतिमा निर्मिती आधारित असते. चौथा, प्रतिमा निर्मिती वस्तू व्यक्तीसमोर लागते. प्रतिमा निर्मितीसाठी वस्तू व्यक्तीसमोर लागते. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, इथे खाली दिलेले आहेत पर्याय. फक्त 2, 3, 4 बरोबर. दुसरा पर्याय आहे 1, 2, 3 बरोबर. तिसरा पर्याय आहे 1, 3, 4 बरोबर. चौथा पर्याय आहे 1, 2, 3, 4 बरोबर, म्हणजे सर्वच बरोबर. तर योग्य पर्याय काय आहे? योग्य पर्याय आहे 2, प्रतिमा संदर्भात आहे. त्यामुळं 1 आणि 2 आणि 3 हे बरोबर आहेत. तर बघा, म्हणजेच व्यक्ती मानस प्रतिमा मानसिक क्रियाद्वारेच उभी करीत असतो, त्यात दुमत नाही आहे. दुसरा पर्याय आहे प्रतिमा ही दृक स्वरूपाची असू शकते, म्हणजे दिसणारी. आणि तिसरा आहे अनुभवाच्या तीव्रतेवर प्रतिमा निर्मिती आधारित असते. जर आपल्याला अनुभव असेल तर त्यानुसारच आपण प्रतिमा निर्मिती करतो. आणि प्रतिमा निर्मितीसाठी वस्तू समोर लागत नसते. त्यामुळे योग्य